पाणी तांदूळ भांड्यात घातलं, पाणी वतलं, चुलीवर ठेवलं, जाळ लावला की त्याचा काय होतं? त्या तांदळा जेवढं आम्ही टाकतोय तेवढीच त्याच्यात डाळ टाकली, हरभऱ्याची. जेवढाच गुळ टाकला, चुलीवर भांड ठेवलं आणि जाळ लावलं, त्याचं काय होतंय? काय? खीर. बरोबर. चला, चुकलं तर चुकलं, मी काय तुम्हाला नेऊन बंद करणार. चुकलं तर चुकलं. डाळ गुळ मिक्स केला की त्याची होती नुसतंच पाणी होतं, शिजलं त्याचा होतो भात. आता त्या तांदळात हळद आणि कुंकू टाकल्यावर काय होतंय? अक्षता. काय होतंय? त्याच्या अक्षता. आणि अक्षता कशासाठी टाकायच्या असत्या? शुभ मंगल. कशासाठी? मंगल होण्यासाठी. काय होण्यासाठी? मंगल होण्यासाठी. कळलं ना? मंगल. त्याच तांदळाचा भात, त्याच तांदळाची खीर, त्याच तांदळात शुभमंगल. तांदूळ बरोबर. जसं दृष्टांत संपदा. जसं तांदळात हळद आणि कुंकू मिक्स केला की ते शुभ बनवतंय. तुमचं कार्य शुभ होतंय. आणि म्हणून ते तांदूळ टाकायचे असतात. कशात? लग्नात. ते तांदूळ टाकायचे असतात पूजेत. ते तांदूळ टाकायचे असतात पूजा झाल्यावर. समजा ते तांदूळ जर टाकलेले असतील आणि त्या तांदळावर पाऊल जरी पडला, लक्ष देऊन ऐका, त्या तांदळावर पाऊल जरी पडला तरी शुद्ध होण्याशिवाय राहत नाही. पडल्यावर काय होईल? असं पाऊल पडला तरी शुद्ध होतंय, डोकीवर पडल्यावर काय होत असेल? लक्षात घ्या, तांदूळ जर एवढा तो शुद्ध करतोय तर हे काय अपवित्र करत असेल? शुद्ध. म्हणून शुद्ध बीजापोटी फळे. चांगलं फळ जर खायचं असेल ना, रामफळ. आणि रामफळ खाल्ल्याने सीताफळ खाल्ल्याशिवाय राम नाही. सीताफळ बसल्याशिवाय राम नाही. रामफळ खावा, रामफळ. आणि म्हणून हा देह तुळशी पत्राशिवाय शुद्ध होत नाही. जसं भात, खिचडी आणि मंगल अक्षदा, तसं या तुळशी पत्र ठेवल्याशिवाय हा देह शुद्ध होत नाही.